नमस्कार मित्रांनो, आज आपण गुगळादेवी डॅम इथे पाऊस झालेला आहे। आपण आज डॅमवरती पाणी बघण्यासाठी आलतो। कसं आहे पाणी बघा, किती पाऊस झालेला आहे बघा मित्रांनो। ही पाण्याची किती प्रवृत्तीने वाहत आहे। तसेच आपले मित्र विहिरीकडे पाहण्यासाठी आलेले होते, त्यामुळे आपण भी म्हणलो चला जाऊन बघूया कोण कोण आहे पोहत आहे। पूर्णपणे असे विहिरीत पावसाळी वातावरणाचा आनंद घेत सगळे एन्जॉय करत होते। तिथे आपल्याला आपला गोरख नरनाळे भेटला व ते चलत चलत एक चप्पल तुटली, हसत होता। तरी काही नाही, चला जाऊन दे म्हणले, पुढे जाऊ। त्यानंतर आपल्या गावातील मित्रपरिवार पाणी बघण्यासाठी डॅमवरती आलेले होते। तसेच आमचे मित्र निखिल वाजे हे सुद्धा ईटचे आहेत, हे सुद्धा पाणी बघण्यासाठी आलते। हे बघा आमचे मित्र गोविंद धुमाळ व अशोक पवार हे सुद्धा इथं पाण्याच्या ठिकाणी आलेले आहेत। हे गोविंद तिथे भेटला, त्यानंतर आम्ही दोघं मिळून पाणी बघायला गेलो। तिथं आमचे एक नवीन मित्र भेटले आम्हाला, त्यानंतर आम्ही सर्वजण मिळून पाण्याच्या ठिकाणी गेलो। त्यानंतर हे सगळे पाहणी करत होते, कसं काय पाणी वाहते, काय असा एन्जॉय घेत होते पाण्याचा। हे निखिल वाजे पोहायला गेलेले असताना तिथे चप्पल तुटली। त्यानंतर आम्ही पाणी बघत होतो, पाण्याचा दाब वाढत होता, खूप प्रमाणात पाणी धावत होतं। हे आमचे मित्र भागवत पवार, हे गोविंद धुमाळ, तसेच हे एन्जॉय घेत एकमेकाला हाणीत होते। हे आमचे मित्र कृष्णा भैया डोके हे सुद्धा तिथे आलेले होते। ते बोलू लागले, हे काय चालू आहे, काय करता काय नाही। तेच हे घोडके साहेब तिथे भेटले असताना लाजत होते हे बी। हे आमचे मित्र भागवत पवार आलेले समोर बघू शकता, दाढीला हात लावून हसत आहेत। गोरख नारनाळे सांगत होते पाण्याचा दाब वाढतोय, असं तसं हे ते बघू शकता तुम्ही। हे आमच्या मित्राचे येडे चाळे गोविंद पवारचे, हे घोडके साहेब आहेत मित्रांनो। हे सुद्धा पाणी बघण्यासाठी आलते। हे बघू शकता आपण नंतर पाणी बघण्यासाठी डॅमवरती जाणार आहे। तिथं गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला। हे बघा एकदा पाण्याचा दाब आपल्या नदीचा, हे डॅमच्या खालची नदी आहे। तीव्र पद्धतीने असं पाणी वाहत होतं तिथे। त्यानंतर आपण डॅमवरती आलेलो जाणार, हे बघू शकता। डॅमच्या तिथे किती दाबाने पाणी पडत आहे बघा, खूप पाऊस झालेला आहे इथे। त्यानंतर आपण आता गुगळादेवी टेम्पल दाखवणार आहोत मित्रांनो तुम्हाला। इथून काय ते स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे वरून दाखवतो तुम्हाला। हे बघू शकता पाणी, खूप पाऊस झालेला आहे आपल्या कळेगाव हवेली इथे। त्यानंतर आम्ही इकडे मासे बघण्यासाठी गोरख नरनाळे आलेले आहेत, बघू शकता किती आनंद आहे त्यांना आज।